यानंतरची बातमी आहे मनोज जरांगे यांच्या शांतता रॅली संदर्भात। थोड्याच वेळात जरांगे पाटील हे संभाजीनगरसाठी रवाना होणार आहेत। शांतता रॅलीची आज सांगता होती आहे संभाजीनगरमध्ये। जरांगेंच्या अल्टिमेटमचाही आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आज जरांगे पुढची दिशा काय ठरवतात याकडे सगळ्या राज्याचं लक्ष आहे। दरम्यान सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे। 288 मतदार उमेदवार आम्ही पाडू असा इशारा त्यावेळी दिला होता। जरांगे थोड्याच वेळात संभाजीनगरमध्ये दाखल होतील। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, कधीपर्यंत त्यांच्या या शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे? काय आजचं नियोजन आहे? आपण जर बघितलं तर 6 जुलैला हिंगोलीपासून मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला सुरुवात झाली होती। त्यानंतर मराठवाड्यातील विविध जिल्ह्यामध्ये ही रॅली जाऊन पोहोचली होती। तर ते एक प्रकारे शक्ती प्रदर्शनात मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केलं जात होतं। ठिकठिकाणी मोठ्या संख्येने मराठा बांधवांचे सहभागी झाले होते आणि आज आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये या रॅलीचा समारोप होणार आहे। आपण बघितलं तर सिडको चौक ते क्रांती चौक असं जवळपास 4-4.5 किलोमीटर अंतर हे त्यांचं तिथे रॅली जी आहे ती सुरू राहणार आहे। आपण बघत आहोत खरं तर आता इथे केम्ब्रिज चौक हा जो शहरातील परिसर आहे तिथे थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील हे इथे दाखल होणार आहेत। आंतरवली सराटीपासून निघाले आहेत आणि पुढच्या अगदी 5 ते 10 मिनिटातच मनोज जरांगे पाटील हे इथे येऊन पोहोचणार आहेत। आपण बघत आहोत मराठा बांधवांमध्ये खरं तर मोठा उत्साह इथे दिसून येतोय। डीजे साऊंड सिस्टीमच्या तालावरती खरं तर इथे नृत्य सुरू आहेत। यासोबतच पुष्पवृष्टी करत जरांगे पाटलांचं स्वागत केलं जाणार आहे। प्रत्येकाच्या हातामध्ये भगवे झेंडे हे बघायला मिळत आहेत। जरांगे पाटलांच्या या रॅलीमुळे खरं तर शाळा या बंद करण्यात आलेल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक वाहतूक मार्गामध्ये बदल हा करण्यात आला आहे। यासोबतच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। जवळपास 4 किलोमीटरची ही रॅली निघाल्यानंतर क्रांती चौकमध्ये जरांगे पाटील हे इथे सभा देखील घेणार आहेत। आपल्याला माहिती की जरांगे पाटलांच्या आजच्या या रॅलीचा समारोप खरं तर तिथे होणार आहे। त्यामुळे जरांगे पाटील हे खरं तर कोणावरती आता निशाणा साधणार हे पाहावं लागणार आहे। कारण जरांगे पाटलांनी खरं तर आज अल्टिमेटम दिला होता, सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश अद्याप निघालेला नाही आहे। त्यामुळे त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी अशी त्यांची मागणी होती, मात्र अजूनही त्याची अंमलबजावणी झाली नाही आहे। त्यामुळे आज जरांगे पाटील नक्की काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आजच्या या रॅलीमध्ये शेतकरी देखील जवळपास 300हून अधिक ट्रॅक्टर देखील या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। लाखोंच्या संख्येने खरं तर मराठा बांधव जे आहेत ते इथे दाखल होणार आहेत। एकंदरीतच आजच्या या जरांगे पाटलांच्या एकूणच भूमिकेकडे खरं तर राजकीय वर्तुळाचं देखील लक्ष आहे। आपल्याला माहिती आहे आता विधान परिषद निवडणुका देखील झालेल्या आहेत, विधानसभा देखील निवडणुका येऊन ठेवलेल्या आहेत। जरांगे पाटलांकडून देखील असं वक्तव्य देखील करण्यात आलेलं आहे, कारण विधानसभा निवडणूक देखील जरांगे पाटील मराठा बांधव हे लढवणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच आता जरांगे पाटलांचं आज हे शक्ती प्रदर्शन खरं तर मानावं लागणार आहेत आणि जरांगे पाटलांच्या आजच्या या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष आहे हे प्रांजल, जरांगे पाटील यांच्या रॅलीला थोड्याच वेळात सुरुवात होईल। संभाजीनगरमध्ये ते दाखल होतील। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून याबाबत अधिक माहिती घेतच राहू। तुर्तास धन्यवाद।